रोज रात्री पाय धुवून झोपा, 7 दिवसात नशीब बदलताना दिसेल. हो, रोज रात्री पाय धुवून झोपायला सुरुवात करा, नशीब बदलून जाईल. तुम्हाला वाटेल, खरंच इतकी छोटीशी गोष्ट माणसाचं आयुष्य बदलू शकते का? फक्त झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने भाग्य बदलतं का? जर असं असतं तर जगातील प्रत्येक माणूस श्रीमंत, यशस्वी आणि शांत असता. पण गोष्ट फक्त पाय धुण्याची नाही, गोष्ट त्या ऊर्जेची आहे जी दिवसभर तुमच्या शरीरात साचत राहते. गोष्ट त्या थकवेची आहे जो फक्त शरीरात नाही तर तुमच्या मनातही धुळीसारखा जमा होत राहतो. आणि रात्री जेव्हा तुम्ही स्वतःला स्वच्छ न करता, मनातील अस्वस्थता दूर न करता बिछाण्यावर जाता, तेव्हा फक्त शरीर झोपत नाही, तुमचं नशीबही जड होऊन झोपतं. सद्गुरू म्हणतात, माणूस फक्त शरीर नाही, त्याच्या भोवती ऊर्जेचं एक वर्तुळ असतं. दिवसभर तुम्ही जिथे जिथे जाता, ज्या लोकांना भेटता, ज्या गोष्टी ऐकता, ज्या तणावातून जाता, त्या सगळ्यांची ऊर्जा तुमच्या आत जमा होत राहते. तुम्हाला कळतही नाही आणि हळूहळू तुमचं मन थकायला लागतं. मग तुम्ही म्हणता की नशीब साथ देत नाही. पण नशीब खराब नसतं, ऊर्जा दूषित असते. पाय हे फक्त शरीराचा भाग नाहीत, ते पृथ्वीशी जोडलेलं तुमचं सर्वात मोठं माध्यम आहेत. पूर्ण दिवस तुमचे पाय या पृथ्वीची ऊर्जा स्वतःमध्ये घेत असतात. तुमची धावपळ, तणाव, राग, चिंता यांची उष्णता सर्वात जास्त पायांमध्ये जमा होते. आणि रात्री जेव्हा तुम्ही त्यांना शांत न करता झोपता, तेव्हा तीच अस्वस्थता तुमच्या झोपेत उतरते. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, जेव्हा मन खूप अस्वस्थ असतं तेव्हा नीट झोप लागत नाही. शरीर थकलं असतं तरी अस्वस्थता कायम राहते. कारण फक्त शरीराला आराम हवा असतो असं नाही, तुमची ऊर्जा देखील शांतता मागत असते. पूर्वीच्या काळात लोक घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवायचे. का? ते फक्त स्वच्छता प्रिय होते म्हणून नाही. त्यांना माहीत होतं की बाहेरची धूळ फक्त पायांवर लागत नाही, ती मनावरही चढते. म्हणून पाण्याने पाय धुणं ही फक्त स्वच्छता नव्हती, ती एक ऊर्जा शुद्धी होती. पाणी फक्त शरीर धुत नाही, पाणी आठवणीही वाहून नेतं. जेव्हा थंड पाणी तुमच्या पायांना स्पर्श करतं तेव्हा शरीरातील उष्णता हळूहळू शांत होऊ लागते. मन मंद होऊ लागतं, श्वास खोल होऊ लागतो आणि तुमच्या आत एक शांतता उतरते. पण आजचा माणूस अशा छोट्या गोष्टींना महत्त्व देत नाही. त्याला वाटतं मोठ्या यशासाठी मोठ्या गोष्टी लागतात. तो करोडोंच्या गोष्टी करतो पण छोट्या सवयींची ताकद विसरतो. सत्य हे आहे की आयुष्य मोठ्या निर्णयांपेक्षा छोट्या सवयींनी जास्त बदलतं. रोज रात्री पाय धुणं हा एक संकेत आहे. हा संकेत आहे की आता तुम्ही दिवसभराची सगळी नकारात्मकता इथेच सोडत आहात. आता तुम्ही शांततेसोबत झोपेत प्रवेश करत आहात. आता तुम्ही तुमच्या शरीराचा सन्मान करत आहात. तुम्ही पाहिलं असेल, लहान मुलं गाढ झोपतात का? कारण त्यांच्या आत ओझं नसतं. पण जसं जसं माणूस मोठा होतो तसं त्याचं मन कचऱ्याने भरू लागतं. कुणीतरी काही बोललं, कुणीतरी अपमान केला, एखादं स्वप्न तुटलं आणि ते सगळं आत जमा होत राहतं. रात्री पाय धुणं ही फक्त एक क्रिया नाही, हे स्वतःला सांगणं आहे, जे निघून गेलं ते आता वाहून जाऊ दे. विचार करा, जर तुम्ही रोज रात्री तुमचं दुःख धुवून झोपलात तर काही दिवसात तुमच्या आत किती जागा रिकामी होईल आणि रिकाम्या जागेतच नवीन ऊर्जा जन्म घेते. सद्गुरू म्हणतात, ज्या माणसांचं मन शांत असतं त्यांचं नशीब आपोआप बदलायला लागतं. कारण शांत मन योग्य निर्णय घेतं, शांत मन संधी ओळखतं, शांत मनात आकर्षण असतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शांत मन देवाच्या अधिक जवळ असतं. आज लोक पूजा करतात पण शांतता नाही, मंत्र म्हणतात पण आत अंधार आहे. कारण अध्यात्म फक्त मंदिरात जाण्याने येत नाही, अध्यात्म ही जीवन जगण्याची पद्धत आहे. तुम्ही कसं खाता, कसं बोलता, कसं झोपता, हे सगळं अध्यात्म आहे. जर झोपण्यापूर्वी तुम्ही प्रेमाने तुमचे पाय धुतले, त्यांना हळूहळू स्वच्छ केलं तर तुम्ही तुमच्या शरीराशी जोडले जाऊ लागता. आणि जो माणूस आपल्या शरीराशी जोडला जातो तो हळूहळू आपल्या आत्म्याशीही जोडला जातो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की शरीरातील अनेक महत्त्वाचे बिंदू पायांमध्ये असतात. पूर्ण शरीराच्या नसांचा संबंध पायांशी असतो. जेव्हा पाणी पायांना स्पर्श करतं तेव्हा फक्त त्वचा भिजत नाही, पूर्ण शरीराची प्रणाली शांत होऊ लागते. तणाव कमी होतो, हृदयाची धडधड सामान्य होऊ लागते आणि मेंदू हळूहळू विश्रांतीमध्ये जातो. पण आज लोक मोबाईल घेऊन झोपतात. रात्री शेवटची गोष्ट जी ते पाहतात ती स्क्रीन असते आणि मग म्हणतात मन अशांत आहे.
तुम्ही ज्या ऊर्जेसोबत झोपता त्याच ऊर्जेसोबत सकाळी उठता. जर रात्री रागात झोपलात तर सकाळीही अस्वस्थता राहील. जर चिंतेसोबत झोपलात तर सकाळीही मन जड राहील. पण जर शांततेने झोपलात तर सकाळी तुमच्या आत नवीन प्रकाश असेल. रोज रात्री पाय धुणं एक ध्यान बनू शकतं. फक्त 5 मिनिटं हळूहळू पाणी ओता. अनुभवा की दिवसभराचा थकवा वाहून जात आहे. अनुभवा की मन हलकं होत आहे. अनुभवा की तुम्ही आतून शांत होत आहात. आणि मग मोबाईलशिवाय, आवाजाशिवाय, चिंतेशिवाय झोपा. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. तुमची झोप गाढ होईल. सकाळी ताजेपणा जाणवेल. मन कमी चिडचिड होईल आणि हळूहळू तुमची ऊर्जा बदलायला लागेल. लोक याला नशीब बदलणं म्हणतील, पण प्रत्यक्षात तुमची चेतना बदलत असेल. लक्षात ठेवा, भाग्य आकाशातून पडत नाही. भाग्य तुमच्या ऊर्जेतून तयार होतं. ज्या माणसाची ऊर्जा स्वच्छ असते त्याच्या भोवती संधी आपोआप येऊ लागतात. लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागतात. त्याची कामं होऊ लागतात. कारण आता त्याच्या आत अडथळे कमी झालेले असतात. कधीकधी आयुष्यात चमत्कार खूप छोट्या सवयींपासून सुरू होतात. एक खोल श्वास, एक शांत रात्र, एक स्वच्छ मन आणि झोपण्यापूर्वी पाण्याने धुतलेले पाय. ही फक्त परंपरा नाही, हे विज्ञानही आहे. आणि ध्यानही. पाणी शरीराची उष्णता कमी करतं, तणाव कमी करतं, नर्वस सिस्टम शांत करतं. आणि जेव्हा शरीर शांत होतं तेव्हा मनही शांत होऊ लागतं. पण सर्वात सुंदर गोष्ट अजून काहीतरी आहे. जेव्हा तुम्ही रात्री पाय धुता तेव्हा नकळत तुम्ही झुकता आणि झुकणं अहंकार तोडतं. अहंकार ही माणसाची सर्वात मोठी अशांतता आहे. अहंकार म्हणतो मी सर्वात मोठा आहे आणि जीवन पुन्हा पुन्हा त्याला तोडतं. जो माणूस झुकायला शिकतो तो जीवनासोबत वाहायला शिकतो. आणि जो वाहायला शिकला त्याचं नशीब बदलण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. आजपासून एक छोटा प्रयोग करा. फक्त 7 दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय धुवा. हळूहळू, शांतपणे, घाई न करता. आणि मग अनुभवा की तुमची झोप कशी बदलते. तुमचे विचार कसे बदलतात. तुमचा मूड कसा बदलतो. तुमची सकाळ कशी होऊ लागते. कारण जीवन बाहेरून बदलत नाही, जीवन आतून बदलतं. आणि आतला बदल नेहमी छोट्या गोष्टींपासून सुरू होतो. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे सगळं फक्त बोलणं आहे, पण प्रत्येक सत्य सुरुवातीला छोटंच वाटतं. बीजही छोटं असतं, पण त्यात संपूर्ण वृक्ष दडलेला असतो. रात्री पाय धुणं हेही एक छोटंसं बीज आहे. जर प्रेम आणि जागरूकतेने केलं तर ही छोटी सवय तुमच्या आत शांततेचं वृक्ष उगवू शकते. आणि ज्या माणसाच्या आत शांतता उगवते त्याचं नशीब आपोआप फुलायला लागतं. तर कसे वाटले आजचे विचार व माहिती कॉमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.